मोदीजींचं हे आवाहन ऐकलत का? लोक टीका करतायत, पण सत्य वेगळंच आहे. पेट्रोल, तेल, सोनं महाग झालं, पण यामागे दडलेला संदेश किती जणांना समजला हो? नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. देशाची परिस्थिती बदलते आहे हे आता कोणाला वेगळं सांगण्याची गरज नाही. प्रत्येक सामान्य माणूस हे सगळं अनुभवतच आहे. नुकताच एक व्हिडिओ पाहिला ज्यामध्ये प्रधानमंत्री मोदीजी भारतीयांना आवाहन करत होते, पेट्रोल कमी वापरा, खाण्याच्या तेलाचा वापर जपून करा आणि अनावश्यक सोन्याची खरेदी टाळा. हे ऐकल्यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. कोणी समर्थन केलं तर कोणी टीका केल्या. काही लोक म्हणाले, जे स्वतः मोठ्या तराफ्यात फिरतात, मोठी मोठी सुरक्षा घेऊन फिरतात, ते सामान्य लोकांना बचतीचा सल्ला कसा देऊ शकतात? पण मला एक सामान्य भारतीय नागरिक म्हणून एक गोष्ट मनापासून सांगायची आहे. मंडळी, आपण प्रत्येक गोष्टीकडे फक्त टीकेच्या नजरेने पाहिलं तर देश कधीच मजबूत होणार नाही. प्रधानमंत्री असो किंवा देशातील मोठे नेते, त्यांची सुरक्षा ही फक्त त्यांची नाही तर देशाच्या स्थिरतेशी जोडलेली गोष्ट असते. आज जगात जी परिस्थिती सुरू आहे त्या काळात देशाचं नेतृत्व सुरक्षित राहणं खूप गरजेचं आहे. आणि जर देशाचे नेते जनतेला काही आवाहन करत असतील तर त्यामागे नक्कीच काही गंभीर कारण असेल. आपल्याला प्रत्येक गोष्ट समजली नाही तरी देशासाठी थोडं सहकार्य करणं हे आपलंही कर्तव्य आहे. आणि खरं सांगू का, प्रत्येक परिस्थितीकडे सकारात्मक नजरेनेही पाहता येतं मंडळी. जसे तेल महाग झालं तर असं समजावे, कदाचित आपण जास्त हेल्दी जीवन जगू. आणि पेट्रोल महाग झालं असेल तर असं समजावं की आपलं थोडंसं चालणं वाढेल आणि आपलं आरोग्य चांगलं राहील. आणि सोनं, ते तर कपाटात ठेवून फक्त काळजी वाढवत जायची. ते कधी चोरी तर नाही होणार ना, आणि चोरी झालीच तर वेगळं टेन्शन. असो, थोडी गंमत केली, पण यामागचा उद्देश एकच मंडळी. कुठलीही परिस्थिती असो, आपण सकारात्मक राहूया, एकमेकांना साथ देऊया आणि आपल्या भारत देशाला मजबूत बनवूया. भगवंताकडे एकच प्रार्थना करेन मंडळी, आपला भारत इतका प्रगत व्हावा की कोणत्याही गोष्टीसाठी दुसऱ्या देशावर अवलंबून राहावं लागू नये. अशा परिस्थितीत आपण सगळे सकारात्मक राहूया आणि आपला भारत देश मजबूत करूया. देश बदलतोय मंडळी, आपणही बदलूया. माझं बोलणं जर पटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. भेटूयात आणखी एका सकारात्मक विचारासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.